घोटाळ्यामध्ये लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, परंतु महाराष्ट्रातही मोठा चारा घोटाळा झाला. यामधील आरोपी दोषी अद्याप मोकाट आहेत. या संदर्भात अधिवेशनामध्ये वेळोवेळी आवाज उठवलेला आहे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी. आता या संपूर्ण प्रकरणावर त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तावडे साहेब, लालू प्रसाद यादव मोठे नेते होते, त्यांना शिक्षा झाली, महाराष्ट्रात का होत नाहीये हे? लालू यादव यांच्या चारा घोटाळ्याच्या विषयामध्ये ज्यावेळी त्या ठिकाणी विरोधकांनी मागणी केली, दबाव उत्पन्न केल्यानंतर ती सीबीआयकडे चौकशी दिली गेली आणि ज्यावेळी सीबीआयकडे चौकशी दिली तर सीबीआयने त्यात वेळ घेतला, पण सगळं तथ्य त्यातलं बाहेर आलं आणि 28 कोटीच्या घोटाळ्यात लालू यादवना जेलमध्ये जावं लागलं आणि त्यांची आता खासदारकी जाईल. पण महाराष्ट्रात सुमारे 100-125 कोटीच्या वर हा चारा घोटाळा आहे. याची सीआयडी चौकशी 8 दिवसात करू असं आर पाटील म्हणले, पण आता 8 महिने झाले. जाणीवपूर्वक ही चौकशी दाबली जाते. तू हे घोटाळे करणारे कोण आहेत आणि का चौकशी केली जात नाही असं आपल्याला वाटतंय? हे घोटाळे करणारे सत्ताधारी लोक आपल्या बगलबच्च्यांना चारा डेपोचं काम द्यायचे, त्यांना चारा छावण्या द्यायचे आणि तेच घोटाळे करायचे. हे त्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने किंवा मंत्र्याच्या संगनमताने करत असायचे. मग हे नगरमध्ये झालं, हे सोलापुरात झालं, हे साताऱ्यात झालं, हे सांगलीत झालं. आता इथे मंत्री लोकांना माहिती आहेत, त्यांचे नेते माहिती आहेत, त्यांचे बगलबच्चे माहिती आहेत आणि मी तर पुराव्यानिशी सगळी माहिती दिली होती आणि ती दिल्यावर सुद्धा आर पाटील चौकशी करत नाहीत, पतावरा कदम चौकशी करत नाहीत. हे यातलं दुर्दैव आहे. उपमुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही सीबीआय एन्क्वायरी चारा घोटाळ्याची लावा, मी पुरावे देतो, त्याची चौकशी झाल्यानंतर खरे दोषी बाहेर पडतील.